ज्या शिवरायांच्या जिजामाँ साहेबांनी दिला आहे तो स्वाभिमान जागृत करण्याचं काम ही आई आम्हाला करते आणि आम्ही तो जागृत होऊन उद्याच्या काळात जगलं पाहिजे. घात घालायची ताकद तुझ्यात आहे. मी दारात उभा राहतो त्या कुत्र्याला आत येऊ देत नाही. ही उद्याची परिस्थिती येणार आहे आणि म्हणून भविष्यात तुमची इच्छा नसली तरी सुद्धा तो त्याग करावा लागणार आहे. त्यावेळेला छत्रपती आपल्याला आठवले पाहिजेत. पत्नीला सोडलं, आईला सोडून ते गेले, हा त्याग आहे. प्रतापवाडी गेले, नियोजन सुरू झालं. तुम्हाला सगळा इतिहास तो माहिती आहे. वकील पाठवायचा, बोलणी करायची, त्याला गोड बोलून आणायचं सगळं सुरू आहे. 4 महिने या गोष्टी होत आहेत आणि राजगडावरून निरोप आला प्रतापगडावर. काय निरोप आलाय? सईबाई वारल्या, आपली पत्नी वारली. कुणी माईका राहिला असता आमच्यासारख्या त्या ठिकाणी तानाजी, कान्होजी, देसाजी जातो, सांत्वन करतो, ते येतो म्हणलं असतं का नाही? आणि असं म्हणलं असतं तर राजानं कोण नको म्हणलं असतं का? राजांच्या डोळ्यात पाणी आलं. माझी पहिली पत्नी निघून गेली, माझं मूळ लाईव्ह ना पोरकं झालं, डोळ्यात पाणी आलं. पण भावना विवश झालेले नाही, भावना प्रधान आहे. त्याला कर्तव्य माहित आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. मला हिंदवी स्वराज्य उभा करायचा आहे. मी जरी गेलो तर इतका नाही फरक पडणार. मला पुढे बघायचं आहे, अब्दुलीची माती करायचं आहे, पन्हाळगड गाठायचा आहे, आणखीन बरंच समोर वाढून ठेवलेला आहे. डोळ्यात पाणी आलं, टिपून झाडलं आणि मावळ्यानं सांगितलं 4 वाजता सदरेवर या, आपण बैठकीत ठरवा त्या पुढचं काय करायचं आहे. काय शिकलो आम्ही यातून एकच शिकलो, आम्ही भावना विवश होऊन उद्याच्या काळात चालणार नाही. आम्हाला भावना प्रधान असायला पाहिजे. ठीक आहे, वाईट वाटलं ठीक आहे, पण भावना विवश होऊन हातबल होऊन चालणार नाही. तिसरा गुण कोणता? नियोजनाशिवाय कोणतंही काम होत नाही. माझी साधी सभा घ्यायची आहे तर मधुसूदन दादा गेले 1 आठवडाभर फोन करतायत, सागर दादा त्यांचा पाठपुरावा करतायत, मी या ताईंना फोन केला. म्हणजे सगळं कसं चालतंय? नियोजनाशिवाय चालत आणि परफेक्ट नियोजन असले की करेक्ट कार्यक्रम होतोय. मग नियोजन परफेक्ट कोणतं करायचं आहे आणि कार्यक्रम कोणता करायचा आहे हे प्रत्येक हिंदूला ठाऊक आहे. पण ते नियोजन कसं पाहिजे? छत्रपती शिवरायांच्या सारखंच पाहिजे. त्या नियोजनात 1% बदल होऊन चालणार नाही. ते नियोजन कसं होतं आणि भविष्याला मला काय करावं लागणार. म्हणून तिसरं उदाहरण नियोजनाचं आहे. काय नियोजन ठरलं? मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीचा सप्तमी संयुक्त आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे. दिनांक 10 नोव्हेंबर 1659 तो दिवस आहे ज्या दिवशी अब्दुल्लाला भेटायचं ठरलंय. काय नियोजन? 10 जणांच्या पालखीतून तो येणार आहे. त्याच्याबरोबर आपला कुत्रा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आहे, दगलबाजी. त्याच्याबरोबर तो सय्यद बडा आहे आणि स्वतः अब्दुल्ला, अशी 13 माणसं ती आहे. माझ्याबरोबर 10 जणांच्या पालखीत मी स्वतः आहे. माझ्यावर माझा वकील आहे पंत गोपीनाथ बोकील आणि माझ्यावर जीवा महाले आहे आणि मी स्वतः आहे. झाली माणसं किती? 13. आणि जी माणसं आदल्या दिवशी जावळीच्या जंगलामध्ये रिक्रूट केलेली आहेत त्याला सांगितलंय तोफेचे आवाज आले की 10,000ची फौजी जंगलात घुसल्या, सह्याद्रीच्या कड्या कापायला घुसला, तलवारच्या पाठीतील थोडा गनिम कापायचा. त्या बडी बेगमला कळलं पाहिजे या महाराष्ट्राचा नाद केला तर त्याची गत काय होते. एकही गनिम जिवंत परत जाता कामा नाही. पण कधी? तोफेचे आवाज आल्यावर. नाही दिसलाय तुझ्या बोंबल सगळं चालणार. आम्हाला एखाद्याचा राग आला जर तो दिसला, ठरलेलं असते वेगळं आणि होतंय वेगळं, असं करून चालणार. आणि मग ठरलं होतं काय? या 10 जणांनी जे पालखीत जे आलोय का नाही, या 10 जणांनी फक्त त्या 10 जणांच्याकडे लक्ष द्यायचं. आज काय माती मसान होऊ दे. जेव्हा माझ्या सय्यद फडा मला आवडणार नाही, तू फक्त सय्यद फडाकडे लक्ष द्यायचं. आज मी आहे आणि ते अब्दुल्ला. हे झालं नियोजन. संयम किती आहे हो? तुळजा माता फोडल्या, जात्यात भरतल्या, आमची कुलस्वामिनी. या गणपतीला जर कोण चुकीचं आता काय केलं त्याच्या घरात खापऱ्या नाही का राहील? झोपू देईन का मी त्याला? तुळजा माता फोडते महाराष्ट्राची कुलस्वामिनी. किती राग असेल मावळ्यांच्या, किती राग असेल शिवरायांच्या. या हातात पिछवी आहे, या हातात वाघ आहे, फाडायचा ठरलाय. तरी सुद्धा श्यामेनं रात गेल्यानंतर लोडला टेकून बसलाय गडी 115 किलोचा.
किती वजन आहे? 7.5 फूट उंच्या हत्तीच्या पिल्ल्यासारखा. राजे 5 फूट 4 इंच आणि वजन 7 किलो. राजा आज जात आहेत. आता नियोजन सांगितलं. आता संयम बघा कसा आहे. राजा गेले तसं ते लोटा टेकून उभा राहिलं आणि म्हणताय कसं, युवराजे हमें देखकर आपको डरने लगता, भ्यायलाच पाहिजे. हत्तीच्या पिल्ल्यासारखा मिठी मारून मारून टाकल तरी राजांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, राग आत आहे. राग चेहऱ्यावर नाही, नजरेत नाही आहे. राजे काय म्हणतात, भ्यावे ते रघुनाथास तुम्हास काय म्हणून. तुम्हास आदरातिथ्य बहुवचन वापरले. कोल्हापूर सारखा असता, गंगावेश मध्ये एखादा असता, इकडे एखादा असता. हिला 2 मिनिटं थांब, वेट अँड मग मिठी मारी तुझा कार्यक्रम ठरवाय पेटी आहे. पण राजे काय म्हणताय, भ्यावे ते रघुनाथास तुम्हास काय म्हणून. हा संयम आहे. मिठी मारा कार्यक्रम ठरलाय तसं तुमच्या आमच्याकडे भविष्यात संयम पाहिजे. आणि संयम सुटला, सुट्टी द्यायची. मग ती कशी दिली ती सांगणार आहे मी. गेले राजे, मिठी मारली, काय घडलं मी सांगायची गरज नाही. हे पिशवी, हे 7 पदरी कात्र असे लगेच फाटत नाहीये. हे देवाला बनवलेलं आहे. पदर 7 असतात त्याला. पिशवीने जागा करायची खप आणि त्यात वाघने काय घालून ते ओढायचं. ओढली की जागा होते सगळं बाहेर. तर एवढा मोठा बोकड फाडायला म्हणजे सोपं नाही आहे, जोग नाही आहे. ठरलंय. विचार करा काय ठरलंय आणि काय होणार आहे. कशाची तमा, कशाची परवा. उलट घडलं तर काय, महाराष्ट्राची माती. मिठी मारली, कोथागडा दगा दागून बोंबलायला लागलं. अरे पाठीत कट्यार पहिला कोण मारली. मिठी मारल्यानंतर पाठीत कट्यार मारली ना. कोण मारली म्हणजे दगडबाजी पहिला कोण केली आणि दगा दागून कोण बोंबलाय. म्हणजे चोराच्या उलट्या दगा केला हे ना. मग काय गाडीवर हात फिरवत बसू. काढा कोणता दगा म्हणून बोंबलायला लागलं. तेवढ्या सह्यात जीवा मार्यात. आता दगा दागून ओरडालाय म्हणून 10 जण जे पालखीजवळ आहेत याचा एकटाही हल्लेला आमच्यासारखा म्हणाचा बघून तर नुसता काय झाले. बघाय ठेवलं तुला काम काय सांगितलंय ते 10 जण. कळतंय काय नियोजन. खिडकीनं ही नियोजन करावं लागणार आहे. एकही खपू द्यायचं नाही आणि एकालाही सोडायचा. हे नियोजन आहे, हे हिंदुत्व आहे, हे भगवा झेंड्याचं काम आहे. आम्ही स्वतःहून कुणावरही आक्रमण केलेलं नाही. 1300 वर्षाचा इतिहास काढा. आम्ही स्वतःहून कुणावरही आक्रमण केलेलं नाही. पण आमच्यावर कोण आक्रमण केलंय त्याला सोडलेलं. आणि म्हणून सह्याद पटात जीवामाली या दोघांचा कार्यक्रम कृष्णाजी भास्कर अंगावर आला. सांगितलं आई गाय आणि ब्राह्मण विचार मी कधी हत्यार उगारत नाही, येऊ नका. तरी आला, त्याचं मुंडकं बाजूला केलं. तेवढं अफजल कोथळा गोळा करून 2 त्या पालखीत पडला. पालखी त्या 10 जणांनी उचलली. आता काम कोणाचं आहे, या 10 जणांचं आहे. हे 10 जण गेले आणि एका घाव गुडघ्यातनं 20 पाय कापून टाकली. पालखी आदळली आणि मग ते 10 पैकी संभाजी कावजी कोंडाळकर वाईमधून 18 किलोमीटर अंतरावर रायरेश्वराचा किल्ल्याची शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची. त्या किल्ल्याच्या पायथ्याला जांभळी नावाचं गाव आहे आणि त्या जांभळीमधून बरोबर 3 किलोमीटर अंतरावर या संभाजी कावजी कोंडाळकरांची समाधी आहे. जाऊन नतमस्तक होऊन या. ताकद आणि स्फूर्ती तुमच्या रगामध्ये भरेल. संभाजी कावजी कोंडाळकर त्याने मुंडका बाहेर वाटलं आणि एका खावात तोडलं. त्याला म्हणायचं संयम सुटल्यानंतर राग व्यक्त केलेला आहे. छत्रपतींनी कोथा काढून केला, जीवामाने सह्याद पंडाल उडवून केला आणि ह्या 10 जणांनी पैकी एकट्यानं मुंडकं तोडले का गावात आणि आत गेले. राजे याचं काय करू. राजे म्हणतायत त्याचा नैवेद्य आई तुझा फळे दाखवा. आणि कुठे घेऊन जायचंय शिर. हे शिर घेऊन जायचंय राजगडला आऊसाहेबांच्या पायाशी. आणि जा वर काय करा, तोफेचे आवाज काढा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तोफेचे आवाज निघाले आणि 10,000ची फौज जी पळत सुटली विजापूरच्या दिशेने त्या जावळीच्या जंगलात. त्यावेळेला जावळीच्या जंगलामध्ये झालेला जो रक्तपात आहे तो आजपर्यंत कधी एवढा झालेला नाही. असंख्य मावळे तुटून पडले. हर हर महादेवच्या घोषणा सुरू झाल्या. हे लोक पळाले आणि आपल्याला तोता काढाय बसा बोंबलत सुटली
आणि सगळ्यात पुढे कोण पळाला विजापूरच्या दिशेनं या 10,000 मध्ये अफजल खाननं काढलेलं पोरग फाजल खान. हे माझ्या पाचा पता घेतो, कोण कोणता काढाय? अरे त्याला फिरून याला दम लागतोय, दम पळाला. आणि आमच्या मुलांनी तलवारीच्या पातीतील तेवढा गनिम कापला, संयम सुटला म्हणायचा. यावेळी विचारायचं नाही यांना काय करू, दादा काय करू, सांगितलं तुला काय करायचे, विचारायचं नाही. मोळ्यांनी विचारलेलं नाही, अगोदर सांगितलंय. आणि पाठलाग कुठेपर्यंत केलाय? जर तुम्ही प्रतापगड बघितला असेल तर संयम सुटल्यानंतर मराठी कुठेपर्यंत पाठलाग करतात, किती लोकांना कापतात आणि महाराष्ट्र रक्त आणि इतिहास घडवून कसा तेवढ ठेवतात तिथं शौर्य. जर कोणी प्रतापगड बघितला असेल तर त्याच्या लक्षात येईल किती मावळे पळाले आणि किती शत्रूचा पाठलाग केला. प्रतापगडावरून जिथं ती भेट झाली ती 1 किलोमीटरचं अंतर आहे, वरनं खालपर्यंत एक अर्धा-पाऊण किलोमीटर आहे जिथं ती भेट झाली. तिथून 3 किलोमीटर खाली आलं की रायगडला जाणारा रस्ता आहे. महाबळेश्वर करून येतो आणि खाली रायगडकडे रस्ता जातो. तिथे किती अंतर आहे ते 3 किलोमीटर. तिथून बरोबर महाबळेश्वर 20 किलोमीटर आहे. तिथून बरोबर वाई 20 किलोमीटर आहे. तिथून पाचवड 15 किलोमीटर आहे. तिथून कराड 10 किलोमीटर, सातारा 10 किलोमीटर आहे आणि सातारा ते कराड 50 किलोमीटर आहे. आणि कराडला कृष्णा कोयनेचा संगम आहे. त्या संगमावर तलवारी झुकत्यात मावळ्यांनी. पाठलाग कुठपर्यंत करायचा असतोय, राग कसा व्यक्त करायचा असतोय, त्याला सीमा नाहीये. आणि म्हणून भविष्यामध्ये आमच्या वहिनीकडे जर कोण तिरक्या डोळ्यानं बघितलं तर त्याच्या डोळ्यात त्याच्या हातात देण्याचं काम आम्ही करायला पाहिजे. आमच्या आईच्या दुधाला लाजवेल असं काम आम्ही करायला पाहिजे. आईनं म्हणलं पाहिजे राईट मेरे नाहीचं दूध पिलास काय बेट्या असं तिनं म्हणलं पाहिजे. आणि मी माझं शौर्य दाखवणारा पुरुष मुलगा त्या आई समोर दाखवला पाहिजे. हे भविष्यात घडणार आहे, याला पर्याय नाही. राजाने सांगितलंय सप्तगंगा सप्त सिंधू मुक्त करा. मला तो करता आलेला नाहीये, मला कमी वेळ मिळालेला आहे. मी कमी वेळेत महाराष्ट्र स्वतंत्र केला पण हिंदुस्थान स्वतंत्र करता आला म्हणून सांगितले सप्तगंगा सप्त सिंधू. ही सिंधू नदी पाकिस्तानात आहे, वाहती तिथून. सप्तगंगा सप्त सिंधू मुक्त करा. काशीचा विश्वेश्वर सोडवा. सोडवण्याचं काम चालू आहे. आणि हे तंजावर तळात पेशावर बघा झेंड्याचं राज्य उत्पन्न करा. हे छत्रपती तुम्हाला दिलेलं काम आहे. आमच्या आगळीचं कपाळ कुंकू आम्ही वाचवणार आहे. ती ताकद आमच्या आईने आम्हाला दिली आणि आम्ही नसतो त्यावेळी तिने स्वतः, कारण ती तुळजा माता आहे, ती काली माता आहे, ती चंडी माता आहे, ती वेद माता आहे, ती गंगा माता आहे, ती यल्लमा माता आहे, ती रणरागिनी आहे, ती काली माता आहे, ती इतकी रागीट आहे. नवरा कितीही रागीट असू दे बायको समोर ते जगायला चालत नाही. अनुभव समोर आहे. 28 वर्षाचा 10च्या घरात यायचं त्याचे बेटे आतमध्ये काय किती वांड असू दे तिथे काय चालत नाही. मग अशी स्त्री जेव्हा स्वतःच्या चारित्र्यावर कोणतं कुत्रात चालून येईल त्यावेळी काय करेल, त्याला सुट्टी देणार. फक्त तिच्या हातामध्ये शस्त्र पाहिजे, तिच्या हातात काहीच नाही. आणि मला राहायचं कसं म्हणून सतर्कता, सावधता, सशस्त्रता अंगीकारून त्याग, भावना प्रधानता, नियोजन, संयम. संयम सुटला कुठेपर्यंत पळायचं याची पूर्व तयारी आतापासून पाहिजे. आम्ही या मुलाला शिकवायला लागले कॉन्व्हेंटला पोरग लागले. गाड्या किती वाढा लागली तर मला शिकता नाही. टिळ्याच्या चड्ड्यावरून झेडपीचं शिक्षण घेतलं, निम्मे शिक्षण सोडावं लागलं. पण मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होणार होतो, मी सॉफ्टवेअर इंजिनियर होणार होतो. पण मी ते स्वप्न कुठं पूर्ण करणार आहे याच्यात लाभायला किती पण लागली. आपण ते म्हणून उद्याच्या काय हिंदू म्हणून जगलं पाहिजे ना, तुझी सून हिंदू म्हणून जगली पाहिजे ना. तुझे घर मिळवलंयस रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून हप्ते फिरून फिरून मिळवलेलं घर तुझं राहायला पाहिजे ना, हिंदूंचं राहायला पाहिजे ना. काय घुसून कोणी पण यावं राहू तिथं त्या राबण्याला त्या जगण्याला काय अर्थ असणार आहे का? नाही. मग त्याला योग्य जर उत्तर पाहिजे असेल आम्हाला त्या पद्धतीची ती तयारी करून ठेवायला पाहिजे. आम्ही गणेशाकडे बघितलं, उजव्या हातात पण शस्त्रच आहे, मागच्या डाव्या हातात पण शस्त्रच आहे. फक्त पुढचा येणाऱ्या शरणागताला अभय देण्यासाठी आहे आणि पोटाला काय तर खायला पाहिजे म्हणून डाव्या हातात मोदक आहे. नाही तर मागच्या 2 हातात शस्त्र आहेत. ती काही डेकोरेशनला नाही, अंगावर आणलं मारण्यासाठी आहे. आणि म्हणून या गुणांनी युक्त तुम्ही आम्ही भविष्यात आता तुम्ही तयार असाल
पण अजून तयारी केली पाहिजे, ती मानसिकता व्हायला पाहिजे. आणि म्हणून ही मानसिकता कुणाची होती? छत्रपती शिवरायांची होती. ही मानसिकता कुणाची होती? शंभूराजांची होती. ही मानसिकता कुणाची होती? शाहू महाराजांची होती. पहिल्या बाजीरावाची होती, तो पेशव्याची होती, ज्याने अख्खे पार झेंडे लावले, असंख्य लोकांना मारून टाकला. मराठी अख्खे पार जाते ती ताकद तलवारीच्या थाळ्यावर आहे, इतर कशावर नाही आहे. आणि मग मला एकट्या विचारलं, हे सगळं तू सांगायस पोटाला काही खाऊ, मी राबू काय? लोक हेच करत बसतो. राबलं पाहिजे. आणि म्हणून मला 6वा मुद्दा आहे, राबलं पाहिजे आणि मिळवलं पाहिजे तरच. आणि म्हणून तुम्हाला दिवसाचे एकूण किती तास दिलेत बरं देवानी? हे देवानी तास दिलेत. तुम्हाला सांगू का, आपण झोपतो, झोप कवा लागली कळते काय? नाही कळत. मग कोण झोपवलं? झोपवलं कोण? आपण एक तासाभर जागलं तर म्हणतो बघा, अरे कसली झोप लागली मला, झोपवलं कोण? पण झोपला, सकाळचं उठताय, उठवलं कोण? पण उठला तर उठला, नाही तर तू झोपला. अशा या देवाला तुम्हाला 24 तास दिवसाचे दिलेत. मग त्या दिवसाच्या 24 तासापैकी 12 तास राबलंच पाहिजे कुटुंबासाठी. कांचन कार्यसिद्धी, पैशाशिवाय कोणत्याही कार्यसिद्धीत जात नाही. त्यांना शाळा शिकायची आहे, पोटाला जायचं आहे, घर बांधायचं आहे, बाजार करायचा आहे, पैसा. 12 तास राब, 8 तास झोप. कारण शरीर हे साधन आहे जगण्यात, त्याला सांभाळलं पाहिजे. 12 तास काम, 8 तास झोप, 4 तास, 3 तास चॅटिंग, फिटिंग, इन्स्टा, फेसबुक, बोंबाबोंब, हे काय सगळं मात्र झालं आयुष्याचं त्यात. तरी पण 3 तास राहिला किती? 1 तास भगवा झेंड्याच्या पायाशी कुटुंबासकट यायचं. देवाचं नामस्मरण, छत्रपतींचं नामस्मरण. काय केलं राजे, काय काय झालं, कधी कधी कसं झालं, तुम्ही कसं केला, आम्हाला काय करावं लागणार आहे, हे तुम्ही शिवरायांना विचारायचं आहे. ते सांगतील. आम्ही कोण, आमची काय लायकी, आम्हाला कोण कुठे विचारत आहे? हे ज्यांची पात्रता आहे, ज्यांनी माती मसान करून उभा केलं सगळं, 1 इंच भूमी स्वतःची नव्हती, त्या शिवनेरीवर जन्म घेतला त्यावेळेला. आदिलशाच्या पदरी शहाजीराजे चाकरी करतायत, ज्याला शुद्ध भाषेत आता सध्या आपण नोकरी म्हणतोय, ते तिथं चाकरी करायचे. असा पारतंत्र्याचा जन्म आहे. राबले किती आणि मिळवले किती? 2 मुद्दे सांगतो आणि थांबतो. किती राबले हो? एक प्रसंग सांगतो. म्हणजे अवघ्या त्यांच्या त्या 28 वर्षात किती राबले असतील फक्त कल्पना करायची घरात गेल्यावर. राजगड, ज्याने कोणी राजगड बघितला असेल, मधुसूदन दादा यांना राजगड एकदा दाखव. छत्रपती म्हणजे काय, किती तळमळीनं सांगावले आम्ही, काय मार्गड आहे. राजगड बघितला की कळते, काही बोलायला लागत नाही. राजगड बोलतोय तुमच्याशी आणि तुम्ही बोलताय राजगडशी. 23 वर्ष राजधानी होती, असो तो विषय आज नाहीये. राबली किती? मुदोळा भाज्या खोरपड्या, जो इथून तिकडे गेला त्याने शेण खाल्लं आदिलशाकडे. त्याची इकडली बायको आणि तिकडे गेलं तिकडली बायको त्याने केली होती. 2 बायका, मुलं 4. एक बायको माहेरी गेली होती आपल्या 2 मुलांना घेऊन तिकडे विजापूरकडे, आणि एक बायको इकडची 2 मुलांना घेऊन तिथं होती. आणि त्याला स्वराज्यद्रोह केला, धर्मद्रोह केला. शहाजीराजांना कैद केली, स्वराज्याच्या विरोधात गेला. अफजल खानाला त्यावेळेला जावळीचा वाटा, नकाशे पुरवायला लागला. म्हणजे या मातीची गद्दारी आहे, या भगव्या झेंड्याची गद्दारी आहे. आणि म्हणून राजे राजगडावरून मुदोळच्या भाज्या घोरपड्याला मारायला निघाले. आता हे स्वराज्यासाठी राबणं आहे. आम्ही कसं 2 काम करतो की 10 तास 8 तास, तसं त्यांचं काय आहे, जो स्वराज्याचे सूत्रधार मारणे आणि स्वराज्य शाबीत ठेवणे, हे त्यांचं राबणं, त्यांचं काम आहे. आता राबणं कसं आहे बघा, विश्रांती नाही हो. नदीला कुठे थांबता येत नाही, रवीला कधी झोपता येत नाही. धर्माच्या स्तवे जन्म झाला जयांचा, तयाला नसे खास विश्राम असाचा. अमुक वाजता झोपतो, अमुक वाजता उठतो, अमुक वाजता ड्युटीवर जातो, नाहीये. रात्ररान दिवस राबलं पाहिजे. ज्यानं धर्मकार्य हातात घेतले त्यानं राजे राजगडावर निघाले मुधोळसाठी. आता राजगड ज्यांनी बघितला आहे, राजगडहून 18 किलोमीटरला हायवे येतोय, जिथं नसरापूर नावाचं गाव आहे. 18 किलोमीटर बघा. त्या नसरापूरच्या फाट्यावर आलं की तिथं 3 किलोमीटर अंतरावर कापूर नावाचं गाव आहे. कोणतं गाव आहे? कोणतं गाव आहे? कापूर होळ. जिथं नारायणपूरच्या बालाजीला जायची कमान आहे. आपण नारायणपूरचा बालाजी बघतोय की नाही, ज्या कमानीत आपण आज जातोय त्या गावाचं नाव आहे कापूर होळ. राजगड ते हायवे 18,
18 3 कापूर म्हणून सातारा बरोबर 40